नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आदिवासी विकास विभागाची तयारी करत असाल आणि त्यातही तुम्ही चौकीदाराचा फॉर्म भरला असेल, म्हणजेच बघा वॉचमनचा तुम्ही फॉर्म भरला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा असणार आहे. कारण येत्या 11 जुलैपासून तुमचे पेपर सुरू होणार आहेत. तुमचे जर शिफ्ट असेल तर तुम्हाला ऑनलाईन मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात त्याचा आपण महासंग्राम पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. जर तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, बघा मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अतिसंभाव्य टॉप 500 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. आजचा आपला भाग दुसरा असेल मराठी व्याकरणाचा. परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील आणि तुमची सिलेक्शन होईल. ओके, चला तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर त्या सबस्क्राईबच्या बटनाला दाबून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही काय करसाल, लाईक करून घ्या. बघा, याच्यापूर्वी आपण 30 प्रश्न पाहिले. आजचा 31वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, काही मुले यातील काही हे कोणते विशेषण आहे. बघा, आपण एकदम स्टेप बाय स्टेप सर्व काही उदाहरणं पाहतो. या व्हिडिओची लिंक जी आहे, म्हणजे याच्या पूर्वीच्या भागाची लिंक जी आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. म्हणजे पहिला पार्ट पहा, त्याच्यानंतर दुसरा पार्ट पहा, तिसरा पार्ट पहा, अशा पद्धतीने पाहिलं तरी चालते, किंवा मग हा पार्ट पाहून घ्या त्याच्यानंतर पहिला पार्ट पहा, पण पार्ट पहा सर्व. ओके, बघा काही मुले यातील काय म्हटलं, काही कोणते विशेषण आहे. आता बघा, काही हे कोणते विशेषण आपल्याला विचारलेलं आहे, आपण पाहूया. एक मिनिट. बघा, आता हे मुले काय राहते, नेहमी नाव राहते. नामाच्या पहिले येणारा शब्द नेहमी काय राहते, विशेषण राहते. लक्षात ठेवायचं, हे विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे तर अनिश्चित विशेषण. कोणतं आहे, अनिश्चित विशेषण आहे. काही मुले यातील, जर मी म्हटलं काही मुले खेळत आहे तर किती खेळत आहे, एक्झॅक्ट आकडा आपल्याजवळ आहे का, नाही. अनिश्चित माहिती आहे, कितीतरी असतील, अशा पद्धतीने आपण हे अनिश्चित विशेषण म्हणू. त्यानंतर बघा 32वा प्रश्न, प्रथमा द्वितीय ही कोणती विशेषणे आहेत. बघा, ही कोणती संख्या विशेषण आहेत तर बघा हे जे आहे क्रमवाचक संख्या विशेषणे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा तिसरा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, एक एक मुलगा यातील एक एक हे कोणते विशेषण आहे. म्हणजे बघा कोणते संख्यावाचक विशेषण आहेत तर हे आहे पृथकत्व वाचक संख्या विशेषण, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा, यापूर्वी मी विशेषणाबद्दलही संपूर्ण माहिती दिलेली आहे. नाम, सर्वनाम, त्याच्यानंतर विशेषणाचा काही भाग झाला होता पहिल्या पार्टमध्ये. आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीची अरेंज केलेली PDF पाहिजेत असेल याच प्रश्नाची, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कव्हर करायचे असतील, तर हा व्हिडिओ पहा. तुम्हाला समोर सांगणार मी कशा पद्धतीने ही PDF तुम्हाला मिळवायची आहे. बघा 34वा प्रश्न, तो देश यातील तो हा कोणता विशेषण आहे तर याला म्हणणार आपण सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनणाऱ्या विशेषणाला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतात. बघा, आता बरेचसे जण याला दर्शक विशेषण समजतील, पण बघा तो ती हे दर्शक विशेषण नाही, हे लक्षात घ्या. सार्वनामिक विशेषण नाम आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द हे काय आहे तर तो, हे सार्वनामिक विशेषण. ओके, तो देश. चला त्याच्यानंतर बघा 35वा प्रश्न, विशेषण ज्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगते त्याला काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणत असतो विशेष्य. ओके, आणि विशेषण आणि विशेष्य सारखा स्वरूप ज्याचा असतो त्याला काय म्हणणार आपण, कर्मधारयीय समास. ओके, चला समोरचा प्रश्न 36वा काय म्हटलेला आहे, खूप महत्वपूर्ण आहे. बऱ्याचशा जणांनी ही PDF घेतली. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ बघा. समोर मी तुम्हाला सांगणार कशी मिळणार. नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात तर त्याला अधिविशेषण म्हणत असतो. पूर्व विशेषण आपण त्याला म्हणत असतो. नामाच्या अगोदर जर मी म्हटलं गोरा मुलगा, ओके, हे नाम आहे. नामाच्या अगोदर येणारा विशेषण काय झाला तर हे झाला अधिविशेषण. नामानंतर येणारा विशेषण तुम्हाला सांगतात समोर. बघा, नामानंतर येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात तर याला म्हणतात आपण विधी विशेषण किंवा उत्तर विशेषण. मग मी म्हटलं तो मुलगा गोरा आहे. आता बघा, मुलगा हे नाम झालं, त्याच्यानंतर यायला विशेषण, याला आपण विधी विशेषण म्हणत असतो. त्यानंतर बघा 38वा प्रश्न, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणणार, क्रियापद म्हणत असतो. क्रियावाचक शब्दाला काय म्हणणार, क्रियापद म्हणत असतो. म्हणजेच बघा, एखादा वाक्य पूर्ण करण्यासाठी ज्या शब्दाची गरज असते त्याला आपण क्रियापद म्हणतो. याच्याशिवाय आपण क्रियापद म्हणजे वाक्य पूर्णच करू शकत नाही. याला वाक्याचा आत्मा म्हणतो. ओके, समजत असेल तर हा व्हिडिओ लाईक करून टाका. बघा समोरचा प्रश्न बघा, या बघा क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात तर क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतो. बघा, जसं की कर हा मूळ धातू आहे. यापासून आपण विविध क्रियापद बनवू शकतो. करतो,
करतात. ओके, त्याच्यानंतर मर. मर हा मूळ शब्द आहे. मरतो, मेला, मरतात असे शब्द तयार होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 40वा, धातूला प्रत्यय लागून तयार होणाऱ्या अपूर्ण क्रियादर्शक शब्दाला आपण काय म्हणतो, तर याला आपण धातू साधित किंवा कृदंत म्हणत असतो. बघा, धातूला प्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दाला आपण अपूर्ण किंवा त्याला आपण काय म्हणतो, क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण, तर धातू साधित किंवा कृदंत म्हणतो. जसं की कृदंत म्हणजे काय, तर बघा कर हा मूळ शब्द आहे, करून. ओके, उठून, बसून, खाऊन हे झाले काय, कृदंत झाले. हे लक्षात ठेवायचं आहे. अपुरी क्रिया दाखवते. काय दाखवते आपण, अपुरी. कर पासून करून, खाऊन, उठून, पिऊन, झोपून. बघा आता ही पीडीएफ तुम्हाला कशी मिळणार आहे, ॲम्बिशन करिअर अकॅडमीची ही पीडीएफ आहे. बऱ्याचशा शिक्षक लोकांनी घेतलेली आहे, कारण टीईटीच्या तयारीसाठी बऱ्याचशा शिक्षकांनी ही पीडीएफ घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला इतरही पदांची तयारी करायची असेल, बघा तुम्हाला ही पीडीएफ मिळणार आहे. मराठी व्याकरणाची टॉप 500 प्रश्न याच्यामध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण कव्हर होतील आणि संपूर्ण व्याकरण समजेल. शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी बऱ्याचशा शिक्षकांनी ही पीडीएफ घेतलेली आहे. तुम्हीही घेऊ शकता. पोलीस भरती करा, वनरक्षक करा, तलाठी करा, सरळ सेवा करा, एमपीएससी करा, काहीही करा, मराठी व्याकरणाचे प्रश्न चेंज होत नसतात. मग या प्रत्येक पदासाठी तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर बघा, तुम्हाला आता शिक्षक पात्रता परीक्षेला 30 पैकी 30 गुण राहतात, म्हणून त्याला 30 पैकी 30 गुण टाकलेले आहे. पण तुम्हाला जितकेही गुण पाहिजेत असतील तर ते गुण इथून या पीडीएफ मधूनच येतील. बघा, असेच प्रश्न विचारतात. तुम्हाला या नंबरवर काय करायचं आहे, फोन पे किंवा गुगल पे करायचे आहे, फक्त 50 रुपये. त्याचा स्क्रीनशॉट मला लगेच त्या नंबरवरच पाठवायचा आहे. मी तुम्हाला पीडीएफ लगेच पाठवणार आहोत. ज्यालाही पीडीएफ पाहिजे त्यांनी सांगायचं, किंवा तुमच्या मित्र परिवाराला ही पीडीएफ मिळू शकते. बघा, जबरदस्त पीडीएफ आहे. तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता, झेरॉक्स काढू शकता. समोरचा प्रश्न बघा, ज्या वाक्यात कर्म असते त्याला, त्या क्रियापदाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतो आपण सकर्मक क्रियापद. ज्या वाक्यात कर्म असते त्याला काय म्हणतो आपण, सकर्मक क्रियापद. त्याच्यानंतर बघा 42वा, ज्या वाक्यात कर्म नसते त्याला काय म्हणणार आपण, अकर्मक क्रियापद म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा, इथं आपल्याला काही उदाहरणं दिली आहे. राम आंबा खातो या क्रियापदाचा प्रकार कोणता, सकर्मक आहे की अकर्मक, ते तुम्हाला पर्यायामध्ये देतील. मी इथं काय केलं, डायरेक्टली उत्तर दिलेले आहे. मग तरी तुम्हाला उत्तर ओळखता आलं पाहिजे, यासाठी मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, खाणारा कोण, कोण म्हटल्यावर काय, करता. हे झाला करता. कोणने प्रश्न विचारला तर करता. काय खातो, आंबा खातो, हे झाला कर्म. ओके, काय खातो आणि खातो हे काय झालं, क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद. ओके, समजलं. चला, त्याच्यानंतर बघा, हा मी रस्त्यात पडलो. आता पडणारा कोण, मी, हे झाला कर्ता. हे काय झालं, कर्ता. पडलो काय झालं, क्रियापद. क्रियापद. आणि जर मी इथं म्हटलं काय पडला, तर इथं उत्तर नाही भेटायला लागलं, हे तर स्थळ झालं. हे काय झालं, स्थळ झालं. हे क्रियाविशेषण अव्यय आहे. समजलं. पण याच्यात कोणत्याही प्रकारचा कर्म नाही, याला काय म्हणणार आपण, अकर्मक क्रियापद. समजलं. त्यानंतर 45वा क्वेश्चन बघा, काय म्हटलेला आहे, एकाच वाक्यात 2 कर्माचा वापर असल्यास त्या क्रियापदाला काय म्हणावे, तर त्याला आपण म्हणतो द्विकर्मक क्रियापद. जसं की बघा, शिक्षक विद्यार्थ्याला व्याकरण शिकवतात. शिक्षक विद्यार्थ्याला व्याकरण शिकवतात. आता बघा, 2 कर्म कसे ओळखायचे. शिकवणारा कोण आहे, शिक्षक, हे कर्ता झाला. कोणाला शिकवायला लागले, कोणाला प्रश्न विचारला तर हा एक कर्म मिळतो, पहिला कर्म. आणि काय शिकवतात, तर हे दुसरा कर्म. याच्यात 2 कर्म आहे म्हणून याला आपण द्विकर्मक म्हणतो. हा झाला अप्रत्यक्ष कर्म, हा झाला प्रत्यक्ष कर्म. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि याच्यापेक्षा डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ॲम्बिशन अकॅडमीचे एक तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा मग तुम्हाला जर ऑफलाईन बॅचेस लावायचे असतील तर त्या स्क्रीनवर जो नंबर चालू आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. बघा, मूळ धातूला क्रिया करण्याची प्रेरणा दुसऱ्याकडून मिळते, त्या क्रियापदाला काय म्हणतो, प्रायोजक क्रियापद म्हणतो. याला काय म्हणतो आपण, प्रायोजक क्रियापद. करता स्वतः एखादी क्रिया न करता इतरांकडून करून घेतो
म्हणजेच कर्माकडून करून घेतो त्याला काय म्हणणार आपण, तर प्रायोजक क्रियापद. ओके. शिक्षक बघा, शिक्षक विद्यार्थ्यांना पीटी करायला लावतात. ओके. मग करणारे कोण आहे पीटी, तर पीटी करणारे विद्यार्थी आहेत. समजलं. चला समोरचा प्रश्न. कर्त्याला एखादी क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य दर्शविते. कर्ता स्वतःच तो क्रिया करण्याशी समर्थ असतो त्याला काय म्हणणार आपण, शक्य क्रियापद. कर्त्याला क्रिया करणे शक्य असते त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. त्याच्यानंतर बघा, आईला आता थोडे चालवते. आता हे काय झालं, आई. याच्यात करणारी कर्ता कोण आहे, कोणाला चालवते, कोण चालते, आई चालते. कोण, आई चालते आहे की नाही. मग याच्यात कर्ता तेच आहे आणि वते हा प्रत्यय लागत असते त्याच्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं. हे शक्य क्रियापद. आईलाच चालवते, आई दुसऱ्याकडून क्रिया करायली का, नाही. समोरचा बघा काय म्हटलेलं आहे 49वा. मुख्य क्रियापदास मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापद आपण म्हणत असतो. ओके. सहाय्यकारी क्रियापद म्हणत असतो. समोरचा प्रश्न बघा 50वा काय म्हटलेला आहे. क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणणार, तर अविकारी शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणणार. बघा, क्रियापदाविषयी अधिकची माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला, आता इथून आपण 4 अविकारी पाहणार आहोत. ओके. त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. समोर बघा, समोरचा प्रश्न आपण आता बघूया 51व्या क्रमांकाचा. क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य किती प्रकार आहेत, तर टोटल 4 प्रकार आहे. ओके. किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे, तुम्हाला ह्या पद्धतीचे प्रश्न पटत आहेत का, याबद्दलची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके. चला, क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य प्रकार किती आहे, तर 4 आहेत. कालवाचक क्रियाविशेषण, स्थळवाचक, रीतिवाचक आणि संख्यावाचक, त्यालाच आपण परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. ओके. तर इतरही प्रकार आहेत, नंतर पाहू आपण त्याला. चला, क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार, मुख्य प्रकार विचारलेले आपल्याला, कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक आणि परिणामवाचक. समोर बघा काय म्हटलेलं आहे 52वा. तो दररोज अभ्यास करतो. यातील दररोज काय आहे, तर कालवाचक. आता कालवाचक ओळखण्यासाठी काय करणार आपण, बघा, कालवाचक मध्ये बी कोणतं येईल हे, तर दररोज क्रिया ही चालू आहे, तर याला आपण कधी ने प्रश्न विचार, केव्हा ने प्रश्न विचारायचा. याला काय, केव्हाने प्रश्न विचारला तर आपल्याला कालवाचक मिळते. त्याच्यानंतर बघा 53वा प्रश्न. परमेश्वर सर्वत्र आहे. यातील सर्वत्र अव्यय कोणते, बघा, तर याला आपण काय म्हणणार, स्थलवाचक. सर्वत्र म्हणजे काय, स्थळ दाखवा लागलो, कुठं कुठं आहे, सर्वीकडे आहे, सर्वीकडे स्थळ झाला. घोडा वेगाने पळतो. यात वेगाने अव्यय कोणते आहे, तर याला आपण म्हणतो रीतिवाचक. क्रिया कशी व्हायली, क्रिया कशी होत आहे, चांगली होत आहे किंवा मग वेगाने होत आहे, अशा पद्धतीने जर म्हटलं, घोडा वेगाने पळतो, क्रिया कशी घडत आहे, वेगाने घडत आहे, तर याला काय म्हणणार आपण, तर याला म्हणणार आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. 55वा प्रश्न बघा. तो फार बोलतो. यातील फार हा काय आहे, तर याला म्हणणार आपण परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता याचा बघा, हे अनकाउंटेबल नाउन सोबत वापरतो आपण, म्हणजेच बघा आपल्याला अनिश्चित माहिती राहते, म्हणजेच बघा त्याला मोजू शकत नाही, परिमाणवाचक आपण त्याला म्हणणार. बघा समोर मी प्रश्न आहेत. तत्पूर्वी अँबिशन करिअर अकॅडमीच्या तुम्हाला जर पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीच्या बॅचेस करायच्या असतील, सोबत तुम्हाला तलाठी, वनरक्षक इतरही पदाच्या बॅचेस करायचे असतील, तरी बॅचेस आपल्याजवळ सर्व अवेलेबल आहे. जर तुम्हाला वनरक्षक आणि पोलीस भरतीची बॅच करायची आहे, यामध्ये लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी करायची आहे ऑफलाईन पद्धतीनं, तर ही बॅच आपली 1 जुलैपासून सुरू होणार झालेली आहे समजा. तर तुम्ही डेमो लेक्चर सुरू आहेत, 15 तारखेपर्यंत डेमो लेक्चर आहे. आणि बघा ही ऑफर बी तुम्हाला 15 तारखेपर्यंतच राहणार आहे, म्हणजे 4,999 रुपये आपली बॅच फी असणार. त्यामध्ये लेखी प्लस फिजिकलचे संपूर्ण विषय आणि तुमची संपूर्ण तयारीची जिम्मेदारी आमच्याकडे असेल. बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत तुम्ही कोणताही म्हणजे संपूर्ण तयारी करू शकता. वेळ राहते आपली सकाळी 8:30 वाजता. पत्ता आहे आपला बिडवई नगर, इठावावाड, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. ओके. बघा लवकरात लवकर तुम्हाला ऍडमिशन करायचे आहे 15 जुलैच्या आत. नंतर फी वाढणार आहे. नंतर बघा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कन्सेशन मिळणार नाही. मग निवासी व अनिवासी बॅच साठी तुम्ही तत्काळ संपर्क साधायचा 90 11 37 38 82 या नंबरवर. जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहिजे असेल, दूर राहत असाल, तुम्ही दूरदूरून विद्यार्थी या लागले, जर तुम्ही दूर राहत असाल तर बघा काय करायचं आहे, अंकगणिताची बुद्धिमत्तेच्या शॉर्ट ट्रिक्स आपल्या या चॅनलवर बी आहे आणि आपलं एक दुसरं चॅनल सुद्धा, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल.
त्या चॅनलवरही जाऊन तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या शॉर्ट ट्रिक्स पाहून येऊ शकता. ओके, चला समोर जायचं आहे. समोरचा प्रश्न आपण बघूया. काय म्हटलेला आहे? 56वा, नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर याला आपण म्हणणार शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर बघा 57वा, झाडाखाली या शब्दातील खाली हा काय आहे? बघा, झाडाखाली हे शब्दयोगी अव्यय आहे. बघा, हे नेहमी शब्दाला लागून येत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाच्या रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतो आपण? तर सामान्य रूप म्हणत असतो. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी, जसं की बघा, आता झाड हा मूळ शब्द आहे. झाड हा मूळ शब्द आहे इथं. मग मी याला सामान्य रूप कसं लिहिल? झाडा. ओके, आणि जर मी याचा मूळ शब्द प्रत्ययुक्त शब्द कसं लिहिल? झाडाखाली. झाडाखाली. ओके, आता मूळ शब्द आहे झाड, त्यातनं सामान्य रूप कोणता आहे? झाडा, आणि प्रत्ययुक्त शब्द कोणता आहे? झाडाखाली. ओके, चला हे लक्षात ठेवायचं. 59वा प्रश्न, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? तर याला आपण म्हणणार उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय खूप महत्वाचा आहे. याचा उपयोग आपल्याला समोर बी करायचा आहे. म्हणजे जसं की मिश्र वाक्य ओळखणे, संयुक्त वाक्य ओळखणे, हे आपल्याला ओळखावं लागते. हे कशावरून? तर उभयान्वयी अव्ययावरून. दोन वाक्य, दोन उपवाक्य, दोन नामांना सर्वनामांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणणार आपण? उभयान्वयी अव्यय. त्यानंतर 60वा बघा काय म्हटलेलं आहे? उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार कोणते? तर प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे दोन प्रकार आहेत. पहिले 4 जे आहे खूप महत्वपूर्ण आहे. संयुक्त वाक्यासाठी वापरतो आपण संयुक्त, आणि शेवटचे जे 4 आहेत ते मिश्र वाक्यासाठी वापरतो मिश्र. ओके, चला अशा पद्धतीने आपण हे 60 प्रश्न पाहिले. याच्यापूर्वी 30 प्रश्न घेतले होते. हे 30 प्रश्न असे 2 पार्ट आपले आहेत. समोरचा तिसरा पार्ट लवकरच अवेलेबल करायचा का? कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका, जेणेकरून मलाही समोरच्या व्हिडिओला मोटिवेशन भेटेल. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करा. तयारीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, कारण तुमची तयारी मी 11 जुलैपर्यंत पटकन करून घेणार आहोत. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.